जिल्हा नियोजन मधून आरपीआयला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, रामदास आठवले यांची ग्वाही. आंबेडकर जयंती महोत्सवाचे कौतुक. यशवंतनगर बसवण्यासाठी आपण या ठिकाणी अनेक वेळा आलो आहोत. इथले लोक आरपीआयला मानणारे आहेत. त्यामुळेच आरपीआयच्या उज्ज्वला महाडिक नगरसेवकपदी निवडून आल्या. त्यांना भविष्यात मदत करताना जिल्हा नियोजन मधून आरपीआयला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रमोद महाडिक यांनी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे कौतुक केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंतनगर आणि शिळफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. यशवंतनगर वासियांचा असेल, प्रमोद महाडिकजी असतील, अनिताताई पवार असतील आणि हरीजी काळे असेल यांचा सिंहाचा वाटा होता. साहेब, फक्त एक सांगायला थोडंसं दुःख होतं की आम्हाला समाज कल्याण माध्यमातून आम्हाला काही अधिकाऱ्यांना अजून सुद्धा प्रूव्ह करावं लागत आहे की आमची ही वस्ती अजूनपर्यंत दलित वस्ती आहे. यासाठी सुद्धा पाठपुरावा करावा लागतो. माझी आपणास विनंती आहे की आपल्या इथल्या जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील समाज कल्याणचे, त्यांना आपण आपल्या माध्यमातून आमची ही यशवंतनगरची वस्ती आणि अशा बऱ्याचशा काही वस्त्या आहेत त्या अजून सुद्धा आम्हाला दलित वस्ती म्हणून अजून प्रूव्ह करावा लागत आहे. या संदर्भात कुठले तरी आपण आदेश दिले तर त्या माध्यमातून आपण जो काही आम्हाला निधी पाठवत असता त्या माध्यमातून आमदार साहेबांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यातून आम्हाला सुद्धा खूप मोठं काम करता येईल. रामदास आठवले यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संजय पाटील, सेवानिवृत्त राजाबापू सगळगिळे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यशवंतनगर येथे आरपीआय पक्षात बौद्ध समाजाचे पदाधिकारी नसून मराठा, मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक पक्षाचे निष्ठेने काम करतात म्हणून शिळफाटा प्रभागातून खुल्या जागेवर उज्ज्वला महाडिक महायुतीच्या माध्यमातून निवडून आले आहेत, असे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले. यशवंतनगर बसवण्यासाठी रामदास आठवले यांची प्रचंड मेहनत असल्याने यशवंतनगरवासीय ऋणात राहतील, असे महाडिक म्हणाले. यशवंतनगर तर आमचा तो घरच आहे, पण शिळफाटाच्या परिसरात देखील रिपब्लिकन पक्षावर भरभरून मतदान दिलेलं आहे, भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यामुळे साहेब आम्हाला हा विजय निश्चित झालेला आहे. आमदार साहेबांचं सातत्यानं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लाभतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते निधी देखील आम्हाला देतात. त्यांचं विशेष प्रेम रिपब्लिकन पक्षावर या यशवंतनगरच्या माध्यमातून आहे. तसेच या ठिकाणी जे आमचे सर्व तरुण आहेत, सर्व महिला आहेत, त्यांचं या ठिकाणी सर मला सांगताना आनंद होतो की या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामध्ये फक्त बौद्ध समाजाचे तरुण नसून, बौद्ध समाजाच्या महिला नसून, या ठिकाणी मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, ब्राह्मण समाज असेल आणि इतर मागासवर्गीय समाज असेल, सर्व समाज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षासाठी काम अतिशय तनाने, मनाने, धनाने करत असतो. त्याचं सारं श्रेय आपल्याला जातं. साहेब, आमच्या इकडचा प्रत्येक माणूस हा आपल्यासोबत अतिशय प्रेम करणार आहे, कारण त्यांना एक जाण आहे की ज्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं त्यावेळी आम्हाला या ठिकाणी जी आमची वस्ती बसलेली आहे ती वस्ती बसवण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. आरपीआय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. देशात कुठेही दलितांवर अन्याय, अत्याचार झाला तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्याय देण्याचे काम करतात. त्यामुळेच आरपीआय पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असल्याचे मत जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी संकल्पना होती की आपला रिपब्लिकन पक्ष हा खरा म्हणजे सत्ताधारी पक्ष बनावा, सत्ताधारी जमात आपण बनलं पाहिजे, म्हणून या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष पोहोचला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारातला हा पक्ष या भारतामध्ये प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात
पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातील हा जो विचार होता हा पुढे घेऊन जाणारे आपले सर्वांचे लाडके नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत. देशाच्या प्रत्येक राज्यात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढत आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं आपल्याला सत्ताधारी बनायचंय, त्या दृष्टीने जे पाऊल उचललं गेलं ते आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून. यशवंतनगर बसवण्यासाठी आपण या ठिकाणी अनेक वेळा आलो आहोत. इथले लोक आरपीआयला मानणारे आहेत. त्यामुळेच आरपीआयच्या उज्ज्वला महाडिक नगरसेवकपदी निवडून आल्या. त्यांना भविष्यात मदत करताना जिल्हा नियोजनमधून आरपीआयला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रमोद महाडिक यांनी आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे कौतुक केले. पण मला सध्या महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला थोडा वेळ नाही आहे, पण माझं लक्ष यशवंतनगरकडे आहे, माझं लक्ष खोपोलीकडे आहे. मी जरी एक्सप्रेस हायवेने गेलो तरी खोपोलीच्या नाक्यावर वडापाव खाल्ल्याशिवाय मी पुढे जात नाही. त्यामुळं खोपोलीचं फार मोठं योगदान आहे. मला दिल्लीला पोहोचवण्यामध्ये खोपोलीचं फार मोठं योगदान आहे. अनेक वेळेला मी आलेलो आहे. त्यामुळे खोपोलीचे सगळे लोक, आमचे मोहन अवसरमल आज आमच्यामध्ये नाही, पण आज ते स्टेजवर आलेले आहेत. आमच्या पक्षामध्ये तिथले नगराध्यक्ष, आपल्यासारखे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणूनच मला बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मणिपूरमध्ये, नागालँडमध्ये, मेघालयामध्ये, मिझोराममध्ये, आसाममध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, त्रिपुरामध्ये, अंदमान निकोबारमध्ये, लक्षद्वीपमध्ये, दादरा नगर हवेलीमध्ये, दीव दमनमध्ये आणि देशामध्ये असणाऱ्या 28 राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत. और हम समाज को जोड़ना चाहते हैं. बाबा साहब ने बोला है कि समाज को जोड़ो, जाति तोड़ो, समाज को जोड़ो, और नहीं सुनता उसको छोड़ो. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय सिन्हा, आमदार महेंद्र थोरवे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे, संपर्क प्रमुख राहुल सोनावणे, नगरसेवक अनिल सानप, हरेश काळे, अमित फाळे, उज्ज्वला महाडिक, ॲडव्होकेट अनिता पवार, हर्षदा गायकवाड, मयुरी रेटरेकर उपस्थित होते. जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण महाडिक, श्रीकांत आठवले, सुशील भालेराव, सोनू भारद्वाज, गणेश कांबळे, अमोल कांबळे, अमोल उबाळे, अभिजित आखाडे, अरुण सदाफुले, सिद्धार्थ गायकवाड, बाबू पुजारी, विठ्ठल पवार, करुण आठवले, उच्चप्पा वरछाली, राजेश बाविस्कर, अंकुश शिंदे, सुनील पवार, गजानन महाडिक, स्नेहलता सदाफुले, रेश्मा यादव, अरुणा शिवचरण, दीपाली महाडिक, रीना यादव, मीना पवार, रत्नप्रभा सोनावणे, पूजा गायकवाड यांनी हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.